पळय तुमकां हे बारीक मूळ आहे तसं कसा परत अल्फाबेट दिसता पळय यू ते बी पळय काय दिसता अल्फाबेट तुमकां यू हां उलट्या यू दिसता का ना हां उलट्या यू म्हणल्यार मध्यंतर जर स्टार्ट झाला ते वर येयला आणि ते परत भितर गेला न्हू हां आता ते वर येयला आणि परत भितर गेला आणि वर कितें येवपाचें तर आता तो वर येयला हां आणि परत भितर गेला ते कारण भितर आलं कितें जातालें वर कितें येयला ते वर कितें येयला हांकां न्हू बारीक बारीक होल आसता आमकां दिश्टी पडना तो हांकां बारीक बारीक होल आसतात ताका म्हणटा पोर पोर मायनर आसता बारीक आसता मायक्रोस्कोपीक आसता ते पोर तशें आमच्या हातीक पोर आहा काय ना पळयला तुमी एक एक केस जो आसता पळय त्या केसाच्या कोणाक पोर आसतलो ताका आमी हेअर होल म्हणटा किंवा हेअर पोल म्हणटा भितर आमकां कितें तितून कितें जाता लिमका भायर पडटा हां सॉफ्ट भायर पडटा कितें पडटा दिसांनी हां घाम येता आनी घामाचो टेस्ट कसली आसता खारट खारट आसता सगळें एक करपाचें एक केलं हें जातलें पाहिजे कितें जातलें पाहिजे खारट आसता सो खारट म्हटल्यार आमच्या आंगान जे वायट द्रव्य तयार जाता पळय फॉर एक्झाम्पल अमोनिया सॉल्ट नॉर्मली ते भायर काडटा तुम्ही थोडी झाडां तुमी पळयत जाल्यार कराची झाड बी पळय तुमी ती साली भायर पडटा न्हू सो ते सगळे जे हार्मफूल टॉक्सीक जे आसता पळय ते सगळें भायर पडटा सो हे कितें जाता हे जे रूट्स आसता पळय ते कितें करता भायलो ऑक्सिजन घेता भितर घेता कारण तांकां भितर न्हू ऑक्सिजन बरो मेळना कारण ही जी आहा पळय ती एरिया दलदलची एरिया दलदल म्हटल्यार चिखल चड आसता आनी चिखलान तांकां एरेशन चड मेळना आतां तुमी पळय आमी झाडां लायता आनी त्या झाडाच्या कुंडीन न्हू माती तुमी घालतना थंय चिकळ माती घातली आनी पावसान कितें जातलें पाणी चड फास्ट येता न्हू वचूंक पडटा जिरचे ना ते मागीर थोड्या दिसांनी कितें जाता झाड तें मरता बरोबर झाड तें मरता कित्याक कारण ताका पाणी चड मेळटा सो खंयच्या गजालीक चडय बरें न्हू आनी चड कमी बरें न्हू चड कमी जाल्यार कितें जातलें झाड मरतलें चड आसलें कितें जातलें तरी झाड मरतलें सो ताका एवरेज जाय म्हणल्यार त्या मातयेन जर समज आमी जर फातर घाली रेंव घाली जाल्यार कितें जातलें तें चड उदीक उरचें ना हां सो हांगातली मातीच बरी आहा म्हणल्यार बारीक सेल्ट आहा सेल्ट म्हणल्यार बारीक फायन सेल्ट आमी ताका जर आमी ते उदक घालीत रेबो जाता रोखडो पूण आमी जर शेकारो म्हणटा पळय की आमी न्हंयन वयता आनी तो हातीन घेता शेकारो किंवा रेंव घेता भितर जर पाणी वती जाल्यार कितें जातलें तें सगळें वयतलें ड्रेन जातलें सो ही जी माती आहा पळय तो फायन सेल्ट आहा सो कितें जाता पाणी तशें उरता म्हणून हांगा ती झर आहा पळय तशी वता ती पळय गिमांसूर हांगा जर वता आनी हांगा ती झरांतले झरीची उदीक घेवपाक लोक गॅलन घेवन येता बालद्यो घेवन येता बकेटां घेवन येता आनी एक तरेचें एक मेडिसिनल तुमच्यान स्प्रींग म्हणून येता तशें आमच्या मासोड्या झर आसा मेडिसिनल झर म्हणटा ताका हां झरी केन्ना फुट्टा जेन्ना भायर गरमी येता पळय तेन्ना झरी फुट्टा हेजो स्पॉन्ज जसो काम करता तशें झरी काम करता आनी दिस इज टायप ऑफ नॅचरल हॅबिटेट एक तरेचें नीश म्हणल्यार बारीकशी प्लेस खूब बारीक आहे एकर्स ऑफ एकर जमीन ना ही 200 स्क्वेअर मीटर 300 स्क्वेअर मीटर ओके 500 स्क्वेअर मीटर खुबशे 10 एकर 15 एकर जमीन ना पण बारीक जमीन आहा आनी ह्या जमनीक इतकें म्हत्व की ह्या ही जी झाडां आहा पळय ती सबंद भारतान दोनच जागेर मेळटा एक म्हणल्यार सावथान एक प्लेसीचेर हां आनी एक म्हणल्यार नॉर्थान गोंय आनी आमी सत्तरेकार खूब कितें म्हणटा तुमी श्रीमंत आसा न्हू ह्या जागे खातीर पयशा खातीर न्हू त्या जागे खातीर श्रीमंत आहा कारण हे जी आसा पळय झाडां ती देशान दोनच जागेन आहा आमी खूब कितें म्हणटा तुमी कितें म्हणटा लकी म्हणटा आमी लकी की आमचे सत्तरीन आहे आनी दुसऱ्या भागान जाल्लो आमी ती तो भाग लकी म्हणटा आहले आमी सत्तरकार लकी न्हू हां कारण आमचे कडेन खुबशे धबधबे आसा पावसान वता आनी खुबशे ट्युरिस्ट येता सो आतां बीच म्हणल्यार सी सँड आनी फील्ड म्हणटा पळय तेंच उरून आता हां ते ट्युरिजम डेवलप जाता गांवांनी कळ्ळें न्हू आनी समज जर कोणाक दिसलें की आपूण बी इको टुरिजम करचें जाल्यार अशें गायड कर समज तुमी जाल्यार खुबशे लोक तुमकां कितें दिवं शकता सो दीस इज लायक अ चायल्ड एम्प्लॉयमेंट आनी ही जी जागा आहा पळय बऱ्या सारक्या भुरग्यांनी जपून दवरपाक जाय कळ्ळें आनी तेणेच कोणा हांगा हाडपाचें दाखोवपाक जागा ही